नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि ते आमदार झाले का तर ती ताकद तुमच्या प्रत्येकाच्या पवित्र मतामध्ये आहे. तुम्ही जे बटन दाबाल ती व्यक्ती निवडून येऊ शकते आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. आणि म्हणून मित्रांनो, आज मी गेले 25, 30, 35 वर्ष काम करतोय. मला आता सगळ्या गोष्टीची जाण झालेली आहे. मी कुठल्याही कामामध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. काही आपल्या इथं द्राक्ष बागायतदार आहेत. अचानक त्या ग्रेप इंडस्ट्रीने सांगितलं आम्ही द्राक्ष घेणार नाही. मी मुंबईला मीटिंग बोलवली. त्या लोकांना बोलवलं की परदेशी कंपनी आहे, परंतु सरकारमध्ये असताना एक्साईजच्या लोकांना सांगितलं त्यांना बोलून घ्या. त्याच्यामध्ये सुला वाईनवाल्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं माझ्या इंदापूर बारामती तालुक्यातली बेंगलोर द्राक्ष घेतली पाहिजे. घेतली, भाव पण वाढून दिला. बाळासाहेब दिला की नाही? ह्याच्यामध्ये कुणाला बाकीच्यांना जमलं नाही. मी म्हणतो ना, प्रत्येकाचा काळ असतो. आया बहिणींनो, 4 दिवस सासूचे असले तर 4 दिवस सुनेचे येतातच ना, का नाही येत? तसंच आहे. आता 4 दिवस सासवांचे गेलेत, आता सुनांचे दिवस आले. अर्थात तुम्ही बटन दाबलं तर दाब बट तेवढं नको दाबूच, हळूच. कुठेही दाबताना कुणाला काळं निळं करू नको. ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगते. जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत. समोर कार्ट बसलंय, माग बायको बसली. ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ दे, आपण घरात बोलतोय. नाही तर पुन्हा ब्रेकिंग न्यूज यांची सुरू. ब्रेकिंग न्यूज. मित्रांनो, आपल्याला विरोधाला विरोध करून राजकारण करायचं नाही, या मताचा मी आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तुमची काम करायला सत्ता नाही अशी कारण देऊ शकत नाही. उद्या मी सांगितलं हे नाही बाबा सत्ता नाही, अरे सत्ता नाही तर मग तुम्ही काय करता, हे लोकांना सांगता कामा नये. आणि त्याच्यामुळं लोकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणं हे आम्हा लोकप्रतिनिधींचं काम असतं. आणि याकरता समोरून सन्मानाने कोणी सत्तेत सामील होण्याचा विचारात असेल तर का नाही आपण त्यामध्ये सहभागी व्हायचं. कार्यकर्त्यांचा विचार आणि लोकांच्या असणाऱ्या आमच्यासारख्या नेत्यांना अशा प्रकारचा विचार करावा लागतो. मी राजकारण करताना कधी जातपात बघितली नाही. सगळ्यांना माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी जातीपातीचं नात्या गोत्याचं राजकारण तर कधीच केलं नाही. हा माझा तो त्याचा हे माझं धोरण नाही. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि त्या ज्याच्यात धमक आहे त्याला संधी देणं हेच माझं धोरण आहे. मित्रांनो, निवडणूक हे विचाराचं तसं बघितलं तर युद्ध असतं आणि प्रत्येक पक्ष हे युद्ध कार्यकर्त्याच्या बळावर लढतो. कार्यकर्ता आमचा कणा असतो. आम्ही किती वल्गना केल्या आणि आमच्या मागे कार्यकर्तेच नसले तर काही आम्हाला समाजामध्ये किंमत नाही. परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी आम्हाला उचलून धरलं तर समाजामध्ये देखील आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील इंदापूर तालुक्यात सातत्याने सत्तेच्या माध्यमातून पाठबळ देत विविध गोष्टींना त्या ठिकाणी आपण मदत केली आणि एक चांगल्या पद्धतीनं कामं इथं घडून आणली. यात तुम्हा सर्वांचं योगदान आहे हे मी कदापि विसरणार नाही. मात्र हे सर्व आम्ही करू का शकलो तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यामुळं. हे पक्ष मोठा होतो तो हा कार्यकर्त्यांच्या जीवावर होतो, त्यांच्या मेहनतीवर होतो, त्यांनी गाळलेल्या घामावर होतो. याची आम्हा सर्व सहकाऱ्यांना जाण आहे आणि त्याच्यामुळं